एका शाळेत मुलांना भाकरी बनवायला शिकवतात आणि कारण ऐकलं तर डोळे पाणावतील। महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात एक छोटं गाव आहे कुल्हाळवाडी। हे गाव इतकं दुष्काळी आहे की इथल्या 90% घरामधले लोक पोट भरण्यासाठी ऊस तोडीला जातात। वर्षातले 6 महिने आई बाबा परगावी निघून जातात आणि मागे राहतात ते चिमुकली मुलं एकटी। शाळेत जायचं, अभ्यास करायचं, पण जेवण कोण बनवणार? कधी शेजारी मागायचं, कधी उपाशी राहायचं। हे पाहून इथले शाळेचे शिक्षक भक्तराज गर्जे सरांनी ठरवलं, जेवण बनवून द्यायला कोणी नसेल तर मुलांना जेवण बनवायला शिकूया। सुरू झाला माझी भाकरी उपक्रम। सुरुवातीला मुलं म्हणायची, सर भाकरी तर मुलींचं काम आहे, पण सरांनी थोडं डोकं लावलं। सर म्हणाले, आधी घरातल्या शेणापासून गवऱ्या थापा, हात तयार झाले की भाकरी आपोआप जमेल, आणि झालंही तसंच। 2016 पासून दरवर्षी या शाळेत भाकरी स्पर्धा होते। यंदा 3री ते 8वीचे तब्बल 80हून अधिक विद्यार्थी सहभागी झालेत। मुलांनी इतक्या सुंदर गोल भाकऱ्या थापल्या की अनुभवी महिलाही थक्क झाल्या। आज या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या गावी गेले आहेत। तिथे आई नाही, काकू नाही, पण जेवणाचा प्रश्न नाही, कारण ते स्वतः स्वयंपाक करतात। पुस्तकातलं ज्ञान माणसाला हुशार बनवतं, पण असे उपक्रम माणसाला माणूस बनवतात। गर्जे सर, तुम्हाला मानाचा सलाम। असे सर सगळ्यांना मिळावेत म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।